मित्रांनो, त्या दिवशी पुण्याच्या मोठ्या सभेत जयंतराव म्हणाले की मला आता प्रदेशाध्यक्ष पदावरून थोडंसं विश्रांती घ्यायची वाटतं. झालं, लगेच चर्चांचा बार उडला. कोणी म्हणालं जयंतराव भाजपमध्ये जाणार, कोणी म्हटलं शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच ते पुढचं पाऊल टाकणार. आणि त्यात माध्यम होतं अगदी ब्रेकिंग न्यूजच्या नशेवर. पण मित्रांनो थांबा, जरा खोलात जाऊन पाहूया की नेमकं काय चाललंय. कारण जयंतराव म्हणजे तुमचे टिपिकल राजकारणी नाहीत, ते जरा टिकाव ठेवून खेळणारे खेळाडू आहेत. आणि त्यांचं राजकारण म्हणजे शब्द एक अर्थाने. जयंतरावांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, त्यांचं पुढील पाऊल काय असेल, असे तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत. त्यांचा भाजप प्रवेश होण्याच्या चर्चांनी तर जोर धरला. पण या चर्चा काही आजच्या नाहीत, ते अनेक वर्षांपासून अधूनमधून समोर येतच असतात. मात्र अलीकडं माध्यमांना टीआरपीसाठी जयंत पाटील यांच्या मागं हात धुवून लागल्याचं चित्र दिसू लागलंय. पण या चर्चांमागे काही तथ्य आहे की केवळ माध्यमांचीच अतिघाई आहे, याचा आपण सविस्तर वेध या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जयंतराव म्हणजे सांगलीच्या मातीतील पाणी प्यायलेला माणूस, राजाराम बापूंचा वारसा घेऊन आलेला नेता, शिस्तीत वाढलेला नेता, अभ्यासू आणि रणनीती आखण्यात पटाईत असणारा नेता. काही लोक त्यांना सांगतात जयंत जनता पार्टी, म्हणजेच जिथं जयंतराव तिथं जनमत. राजकारणात त्यांचा रस्ता शरद पवारांनी आखून दिला. पण हे पवार साहेबांचे लाडके आहेत असं समजणं म्हणजे पावसाळ्यात ऊस लावून उन्हाळ्यातच पिकतो का असा समज. जयंतराव स्वतःचं राजकारण लांब पल्ल्याचं ठेवतात. एका निवडणुकीत नाही जमलं तर पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहणारे, कधीच घाई नाही, गडबड नाही. माध्यमं हवालदिल झाली पण जयंतराव शांत. मित्रांनो, ही चर्चा नवीन नाही. जयंतराव भाजपमध्ये जाणार का हे गेली अनेक वर्षे विचारलं जातं. त्यांचं आणि भाजपमधल्या मुंडे महाजनांचे संबंध अगदी जुने आहेत. आता राज्यात दोन राष्ट्रवादी आहेत, एक शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरी अजितदादांची. आणि या दोन्ही पक्षांमध्ये एकच प्रश्न आहे, जयंतराव कुठं जाणार. सुप्रिया सुळे म्हणतात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पण मित्रांनो, हे तर केवळ शोभाव म्हणून बोललेलं विधान आहे. खरा निर्णय तर बाप माणूसच घेणार, याबद्दल कोणालाही शंका नाही. जयंतराव यांची एक खासियत आहे, ते राजकारणावर सत्तेचं झाकण ठेवून तापमान किती आहे ते पाहतात. अजित पवार गटाकडून इन्कमिंग सुरू आहे, पण सांगलीत भाजपचे पाय सरकवत आहेत. त्यामुळे जयंतरावांचं गणित काही वेगळंच आहे. पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंतराव एका बंद खोलीत भेटली, चर्चा झाली. विषय कोणता ते कधीच बाहेर येणार नाही. पण त्या चर्चेनंतर वातावरण गरम झालं. राजकारणात असं बरंच काही असतं जे कॅमेऱ्याच्या मागं घडतं आणि जयंतराव तिथेच बाजी मारतात. आज जे विरोधात बोलतात, उद्या संधी असेल तर हात मिळवतात. पण एका गोष्टीवर कधीही तडजोड नाही, स्वाभिमान. माध्यमं म्हणतात ते भाजपमध्ये जातील, पण जयंतराव म्हणतात सध्या तसं काही ठरलेलं नाही. म्हणजे काय तर दार उघडं आहे, पण आज जायचं की नाही हे अजून ठरवलेलं नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या नेत्यानं काहीतरी म्हटलं की लगेच माध्यमं गृहप्रवेश लाईव्ह टाकतात. पण जयंतराव त्यांचा हाऊस अजूनही बांधतायत. कोणाकोणाशी ईट कुठं बसेल, कुठं उंड उघडेल हे अजून सुरू आहे. जयंतरावांचं नेटवर्क फक्त सांगलीत नाही, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे. लोकल स्वराज्य निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाचा बॅनर लावायचा की अघोषित युती करायची हे ठरवायला हवं. जयंतराव हे बरोबर हेच पाहतात. कोण कुठं मजबूत आहे, कुणाशी हातमिळवणी केली की गेम जिंकता येईल. भाजपकडून आमंत्रण असताना देखील त्यांनी धर्माच्या राजकारणावर अलीकडे जोरदार टीका केली आहे. संत तुकाराम महाराज विरुद्ध नथुराम असा विषय सभेत घेऊन त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मी अजून पवारशाहीचाच विद्यार्थी आहे. आता हे विधान बीजेपीमध्ये जाणाऱ्या चर्चांना थोडा ब्रेक लावणार आहे. पण मोकळा ब्रेक नाही, तो हँड ब्रेक आहे. म्हणजे हवासारखा खेचला तर सुटतो, पण अजून बस कोणी थांबवलेलं नाही. हा सगळा खेळ कुठं जाऊन बसावं याचा नाही, तर स्वतःचं वजन किती आहे हे सिद्ध करण्याचा आहे. जयंतराव कधीच उतावळे नाहीत, ते राजकारणाचं बुडवळ आहेत. जेव्हा सगळं आटतं तेव्हा हेच नवीन झरे दाखवतात. शेवटी घाई घडलं तरी ते जयंतरावांच्या अटींवरच घडेल. कुणीतरी म्हणालंय ना, तयार राहा पण चुकून नाही. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या त्यांच्या जुन्या भाजपशी असलेल्या संबंधांमुळे आणि सध्याच्या राजकीय अनिश्चिततेमुळे होत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेतून आणि भाषणातून ते भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. तर मित्रांनो, जयंतराव भाजपमध्ये जाणार का की राष्ट्रवादीतच राहणार, अजितदादांच्या बरोबर जाणार की शरद पवारांचे बिनशर्त कट्टर समर्थक राहणार, हे प्रश्न आहेत. पण उत्तर मात्र त्यांच्या मनात आहेत. आणि तोपर्यंत आपण बघायचं माध्यमं किती टीआरपी कमवतात आणि जयंतराव किती शांतीनं पुढचं पाऊल टाकतात.
या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.